गुड इव्हनिंग स्टुडंट्स, माय सेल्फ मिसेस सुषमा चांगले. आज आपण इयत्ता चौथीचा ऑनलाईन क्लास घेत आहोत. आजचा आपला चौथीचा शेवटचा क्लास आहे. ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक जे राहिलेले घटक आहेत त्याचे प्रत्येकी दोन दोन उदाहरण घेऊन आपण आजचा घटक काय करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे. तर बघा, आज आपल्याला गणितचे आपले बऱ्यापैकी सगळे लेक्चर आपले काय होते, झालेले होते. तर आपण आता काय करायचं आहे, त्रिमितीय द्विमितीय वस्तू घडली आणि ह्याच्यामध्ये ओळखायचं कसं हे आपल्याला आता बघायचं असतं. आता आपण काय करणार आहोत, द्विमितीय आणि त्रिमितीय 3.2 हा घटक आहे बघा. बघा, आता एक आकृती काढून दाखवणार आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. तर दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येईल. बघा, आता काय म्हटलेलं आहे बघा, शेजारील आकृती दुमडायची आहे म्हणजे घन तयार होतो. अशा प्रकारे घन तयार होतो. पुढे लक्ष द्या, अशा प्रकारे हा घन तयार होतो. हा, मग दुमल्या 5 हा अंक असलेल्या 5 अंक असलेल्या पृष्ठावर लगतच्या, म्हणले लगत म्हणजे जवळच्या, 5 अंक असलेल्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येईल. तर आपण काय करायचं आहे, आता इथं बघा 1 2 3 4 5 आणि 6 काय घेतलेलं आहे, 5 आणि 6 घेतलेलं आहे. मग इथं काय म्हणलेलं आहे, 5 या अंकाच्या लगत, 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या म्हणजे खालच्या बाजूला लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येईल, म्हणजे ह्याच्या लगत जवळच्या पृष्ठावर कोणता अंक येईल. या पृष्ठावर 1 हा अंक त्याच्या जवळ येणार नाही. 1 हा अंक त्याच्या जवळ येणार नाही, कारण की 1 हा लगत येणार नाही. हा, मग कारण तो 5च्या पृष्ठाच्या विरुद्ध अंकावर येईल. मग काय प्रश्न विचारलाय, दुमडून 5 अंक पृष्ठाच्या लगतच्या कोणता अंक येणार नाही विचारलेला आहे. मग समजा आपण अशी घडी घातली, इकडून घडी घातली, इकडून घातली, तर 5च्या लगत 4 येणार, 5च्या लगत 2 येणार, 5च्या लगत 3 येणार, 5च्या लगत 6 येणार. म्हणजे 5च्या जवळ घडी घातली तर 4 6 2 हे सगळे अंक येणार. खरं एक बॉक्स सोडून एक अंक आहे, म्हणजे 5च्या लगत 1 हा अंक येणार नाही. 5च्या लगत काय होणार नाही, 5च्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठभागावर 1 हा अंक येणार नाही. आलं लक्षात. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, गटाशी जुळणारे पद ओळखायचं आहे. कागद, कपाट, जमिनीवर पडलेली सावली, कागदावरील चित्र. कागद, कपाट, जमिनीवर पडलेली सावली आणि कागदावरील चित्र. तर कागद, कपाट आणि कागदावरील चित्र हे बघितलं तर आपल्याला दिसणारे आहेत, पण जमिनीवर पडणारी सावली प्रत्यक्ष आपण कागद उचलू शकतो, कपाटला उचलू शकतो, कागदावरील चित्र आपण उचलून बघू शकतो, पण जमिनीवर पडलेली सावली ही कशी आहे, तर ती उचलू शकत नाही. तर काय म्हटलेलं आहे, पुढेची आकृती एक दिलेली आहे, तर ती आकृती दुमडून घन बनवल्यास व अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावरील कोणते अक्षर येईल. बघा आकृती कशी आहे बघा,
फ, क, ड, म आणि ग. तर प्रश्न कसा आहे? आकृती दुमडून घन बनवायचा आहे. पुन्हा आपल्याला असा घन बनवायचा आहे. घन बनवल्यास ब अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूस ब अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूवरील पृष्ठावर कोणते अक्षर येईल? आता ब च्या जवळ कोणकोणते येणार आहे? दुमडल्यावर क येणार आहे, ग येणार आहे, अ येणार आहे, म सुद्धा असं दुमडल्यावर म सुद्धा हे लगत येणार आहे. पण त्याच्या विरुद्ध दिशेला येणार आहे ते ड अक्षर येणार आहे. विरुद्ध दिशेला येणार आहे ते ड अक्षर येणार आहे. तर अशा प्रकारे आपण द्विमितीय त्रिमितीय वस्तू घडणी ह्याच्यावरचे प्रश्न आपण बघितलेत. पुढे आकृतीबंध. तर आकृतीबंध मध्ये 2, 3, 4 आकृत्या, चिन्हे, संख्यांचा संच पुन्हा पुन्हा येऊन क्रमबद्ध नक्षी तयार होते. हे आपण बघायचंय. 3.3 आकृतीबंध. तर आकृतीबंध मध्ये बघा कसं येतं. 12, 36, 48 येणारी पुढची संख्या आपल्याला ओळखायची असते. पुढे बघा. येणारा पुढचा आकृतीबंध आपल्याला ओळखायचा असतो. तर ओळखा भाऊ पुढचा आकृतीबंध काय येणार आहे? तर बघा, हा जर आकृतीबंध मध्ये बघितला तर 12चा पाढा आहे. 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 12 चोक 48, 12 पंचे 60 इथं संख्या येणार आहे. हा आकृतीबंध बघितला तर उलटे त्रिकोण आहेत. हा खालचा सरळ त्रिकोण आहे. हा परत सरळ त्रिकोण आहे, खालचा उलटा त्रिकोण आहे. हा परत उलटा त्रिकोण, हा सरळ त्रिकोण. तिन्हीच्या मध्ये कॉमन गोल आहे. मग इथं काय येणार? परत इथं उलटा त्रिकोण, गोल आणि इथं सरळ त्रिकोण. अशा प्रकारे आपल्याला काय हा कसा येणार आहे? ह्याच्या उलटा त्रिकोण येणार आहे. अशा प्रकारे हे आकृतीबंधवर प्रश्न विचारले जातात. पुढे बघा. तर चित्ररूप माहिती. चित्ररूप माहितीवर काय दिलेलं असतं? वृक्ष, काही वृक्ष किंवा काही वयोगटातील व्यक्ती दिलेले असतात आणि त्याच्यावर आपल्याला काय करतात? प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ आता इथं वृक्ष आणि संख्या दिली आहे. बघा इथं काढून दाखवणार आहे संख्या. तर साग, वृक्षाचं नाव आहे साग. आता संख्या किती आहे? 1, 2. पिंपळ 1, 2, 3. जांभूळ 1. किंजळ 1, 2, 3, 4. आता याचं प्रमाण दिलेलं आहे. एक वृक्ष प्रमाण म्हणजे एक वृक्ष बरोबर 20 हे प्रमाण आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक वृक्ष बरोबर 20 हे प्रमाण बघायचं आणि मगच यांची उत्तरं लिहायची असतात. इथं एक वृक्ष बरोबर 20, इथं 20, इथं 20, 20 अशा पद्धतीने याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न बघा. पिंपळाच्या वृक्षापेक्षा किंजळ वृक्ष कितीने जास्त आहे? पिंपळाच्या वृक्षापेक्षा किंजळ वृक्ष कितीने जास्त आहे? तर पिंपळाचे एकूण वृक्ष किती आहेत? 3. म्हणजे 20, 20 आणि 20, 60 झाले टोटल पिंपळाचे. प्रमाण जे दिलेलं असते त्याप्रमाणेच घ्यायचं. आणि किंजळचे किती आहेत? किंजळचे 4 आहेत.
किंजळचे प्रमाण किती आहे? जांभूळ एक आहे, किंजळ एक, दोन, तीन, चार, म्हणजे 20, 20, 20 आणि 20, 20 चोक 80. मग किंजळ वृक्ष हा 20 ने जास्त आहे. कितीने जास्त आहे? प्रमाण किती आहे? तर इथं 60 होतं आणि इथं 80 होतं. मग 60 अधिक 2 म्हणजे इथं कितीने जास्त आहे? तर 2 ने जास्त, 1 ने जास्त आहे. म्हणजे एक प्रमाण बरोबर 20, म्हणून इथं 1 ने जास्त आहे लिहायचं. पुढे बघा. जांभूळ व सागाचे वृक्ष पिंपळाच्या वृक्षापेक्षा कितीने जास्त आहे? जांभूळ व सागाचे वृक्ष, जांभूळ वृक्ष सागाच्या वृक्षापेक्षा कितीने जास्त आहे? जांभूळ वृक्ष सागाच्या वृक्षापेक्षा कितीने जास्त, कमी आहे. तर जांभूळ हे 1 आहे आणि साग हे 2 आहे. म्हणजे सागचं किती होणार आहे? 40 आणि जांभूळचं 20 आहे. म्हणजे जांभूळ हे वृक्ष सागपेक्षा 20 ने कमी, म्हणजे 2 ने कमी आहे. उत्तर त्याचं येणार 20 ने कमी आहे. चित्रातील एकूण झाडांची संख्या किती? आता चित्रातील एकूण झाडांची संख्या तुम्ही काढायची आहे. प्रत्येकाने 20-20 न घ्या, किती संख्या निघते बघा. तर प्रत्येक आता हे 20, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, ते 100 झाले आणि हे 5 आहेत म्हणजे हे 100. म्हणजे एकूण चित्रातील 200 वृक्ष आहेत. चित्रात एकूण किती वृक्ष आहेत? 200 वृक्ष आहेत. पुढे आपण इंग्लिशचा आता लेक्चर घेणार आहोत. इंग्लिशमध्ये जे घटक राहिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण आता बघायचं आहे. पहिला घटक आहे त्याच्यामध्ये कॅपिटलायझेशन. कोणता घटक आहे? तर कॅपिटलायझेशन. म्हणजेच काय? तर मोठ्या अक्षरांचा नियम. कॅपिटलायझेशन म्हणजे मोठ्या अक्षरांचा नियम. आता इथं एक वाक्य देणार आहे. राम ईट मँगो. तर याच्यामध्ये कॅपिटलायझेशन मध्ये कोणत्या हे येणार आहे? तर कॅपिटलायझेशन मध्ये कोणत्या शब्दाचा वेगळा कॅपिटलायझेशन येणार आहे सांगा. तर राम हे अक्षर आहे हे पहिला आर कॅपिटल येणार आहे, कारण की नावाचं कोणतंही अक्षर कॅपिटल असतं. राम इट अ मँगो, याला म्हणायचं कॅपिटलायझेशन. आलं लक्षात? म्हणजे पहिलं वाक्य असेल किंवा कोणतंही नाव मध्ये आलं, रीमा, सीता, गीता, मीना, तर प्रत्येकाची पहिली अक्षरी कॅपिटल पाहिजेत. त्याला आपण कॅपिटलायझेशन असे म्हणतो. म्हणजे मोठ्या अक्षराचा नियम. पुढचा आहे कॉमा. कॉमा म्हणजे स्वल्पविराम. कॉमा म्हणजे काय? स्वल्पविराम. आता एका जातीचे शब्द जर लागोपाठ येत असतील तर आपण कॉमा हा वापरतो. बघा, आय हॅव पेन, पेन्सिल अँड रुलर. आता पेन पेन्सिलच्या इथं मी काय वापरला? कॉमा वापरलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं? तर इथं हा कॉमाचा वापर केला. आपण एखाद्याला हाक मारत असू त्यावेळी सुद्धा आपण कॉमा या शब्दाचा वापर करतो. उदाहरणार्थ बघा, सूरज कम हिअर. सूरज स्वल्पविराम कम हिअर. किंवा नो, आय डोंट नो. परत एखादी गोष्ट आपल्याला नको असली तर नो, आय डोंट नो, फुल स्टॉप. इथं वापरला आहे, वाक्याच्या शेवटी येतो तो फुल स्टॉप, पूर्णविराम. त्याला म्हणायचं पूर्णविराम.
वाक्याच्या शेवटी हा नेहमी येतो. दिस इज द कॉमा. बोलताना सुद्धा हाक मारली टीचरने, मॅडम सेड कॉमा. आय हॅव पेन पेन्सिल, त्याला सुद्धा कॉमा येतात. पुढे बघा. फुल स्टॉप आता सांगितला. क्वेश्चन मार्क, QUESTION, क्वेश्चन मार्क कधी वापरतो म्हणजे प्रश्नचिन्ह. वाक्यात एखादा प्रश्न विचारला असेल तर क्वेश्चन मार्क वापरतो. उदाहरणार्थ, व्हेन डू यू कम, तू कधी येणार. इथं आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. दिस इज द क्वेश्चन मार्क. आता प्रश्न, वाक्यात प्रश्नाची सुरुवात ही प्रश्नार्थक शब्दाने होते. आता प्रश्नार्थक शब्द कोणते आहेत बघा. व्हॉट, वेन, हाऊ, त्याच्यानंतर विच, whom, who, whose, where. बघा, ही प्रश्नार्थक शब्द आहेत. कुठले कुठले, ज्यावेळी प्रश्न विचारायचा असेल त्यावेळी हे शब्द आपण काय करतो, वापरतो. व्हॉट वापरतो, व्हॉट इज युअर नेम, वेन वापरतो, हाऊ आर यू असं वापरतो. विच इज युअर कार, हुम डू यू मीट, तू कोणाला भेटलास, हु आर यू, हुज दिस बुक, वेअर आर यू, वेअर डू यू लिव्हिंग. अशा प्रकारे वेअर, विच, व्हॉट, वेन, हुम, हु, हुज, हाऊ, हुज हे शब्द आहेत. हे सगळे प्रश्नार्थक क्वेश्चनार्थी शब्द आहेत. देऊ काय आता या वाक्याची सुरुवात ज्यावेळी या प्रश्नाने येते त्यावेळी ते प्रश्नार्थक वाक्य असतं, क्वेश्चनिंग सेंटेन्स असतं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर येतो एक्सक्लामेशन मार्क. एक्सक्लामेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह. आता हे कधी वापरतो, आपल्याला एखादं दुःख, आश्चर्य, खेद, भीती ज्यावेळी आपल्या मनातील भावना व्यक्त करायची असेल त्यावेळी आपण एक्सक्लामेशन मार्क वापरतो. उदाहरणार्थ, हाऊ स्वीट, किती छान, एक्सक्लामेशन मार्क. ओ सो सॅड. ओके. वाव इट्स लुक नाईस, लाईक. अशा वेळेला आपण हे एक्सक्लामेशन मार्क वापरतो, उद्गारवाचक चिन्ह वापरतो. त्याच्यानंतर बघा अपॉस्ट्रॉफी. APOSTRO, अपॉस्ट्रॉफी. अपॉस्ट्रॉफी याचा अर्थ होतो षष्टी दर्शक. हे षष्टी दर्शक असं वापरतात. उदाहरणार्थ बघा, राम्स बुक, इट इज, आपण काय म्हणतो, इट्स. अपॉस्ट्रॉफी वापरलं बघा, इट्स. राम्स बुक ह्या चिन्हाला काय म्हणतात, त्याला अपॉस्ट्रॉफी म्हणतात. APOSTROPHE, अपॉस्ट्रॉफी. म्हणजेच राम्स बुक मध्ये इथं अपॉस्ट्रॉफी वापरलेली आहे. इट इज च इट्स हे अपॉस्ट्रॉफीला येतं. आता व्हॉट्स सुद्धा येतं बघा, व्हॉट्स, व्हॉट्स इथं आलं का, व्हॉट्सअप. ओके. त्याच्यानंतर यू आर, यू आर, अपॉस्ट्रॉफी आलं, ह्याला अपॉस्ट्रॉफी चिन्ह म्हणतात. आलं लक्षात. गर्ल्स हॉस्टेल, बॉईज हॉस्टेल अशा वेळी आपण अपॉस्ट्रॉफीचा वापर करतो. दिस इज अ सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आणि दिस इज अ डबल इन्व्हर्टेड कॉमा. आता राम से, दुसऱ्याच्या तोंडचं बोलणे, इट्स माइन, हे माझं आहे. हे इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण झाला, इथं पूर्ण विराम दिला. आता काय विचारतात की दिलेल्या या वाक्यात किती उद्गारवाचक चिन्ह आलेली आहेत. किती आलेले आहेत बघा, स्वल्पविराम 1, हे डबल इन्व्हर्टेड कॉमा 2 आणि पूर्णविराम 3, असे 3 इन्व्हर्टेड सॉरी पंक्च्युएशन मार्क्स आलेले आहेत. ओके. नेक्स्ट बघा, नंबर.
नंबर्स मध्ये आपण काय करतो? कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर बघ. कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर. आता हे कार्डिनल नंबर म्हणजे संख्यावाचक. उदाहरणार्थ संख्या असतात बघा, 1, 2, 3, 4. नॉर्मली आपण ज्या संख्या लिहितो त्या कार्डिनल नंबर असतात. आलं लक्षात? आणि ऑर्डिनल नंबर कुठले असतात? फर्स्ट, FIRST, फर्स्ट. सेकंड, असं लिहितो का एक डोक्यावर? फर्स्ट, सेकंड, THIRD, थर्ड, FORTH, फोर्थ, FIFTH, फिफ्थ. डोक्यावर TH लिहितो. म्हणजे ह्याला म्हणायचं कार्डिनल नंबर्स आणि ह्याला म्हणायचं ऑर्डिनल नंबर्स. आलं लक्षात? याच्यामध्ये आपण म्हणतो तुझा कितवा नंबर आला, तुम्ही काय म्हणताय? 1 नंबर आला असं म्हणताय काय? पहिला नंबर आला म्हणताय? आपण म्हणतो की माझा पहिला नंबर आला, फर्स्ट नंबर आला म्हणतो की नाही? तुझा सेकंड आला, त्याचा थर्ड आला, किंवा ह्याचा पहिला आला, दुसरा आला. अशा वेळेला आपण कुठले वापरतो? तर ऑर्डिनल नंबरचा वापर करतो. आलं लक्षात? देर आर 12 मंथ ऑफ इन द इयर, म्हणजे महिन्याचे आपल्या 12 दिवस आहेत, हे तुम्हाला कळतं. आता त्याच्यानंतर घड्याळामध्ये बघा. आता हे घड्याळ आहे. 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. ओके. एकूण घड्याळामध्ये किती नंबर्स असतात? 12. स्मॉलेस्ट नंबर 1 अँड बिगेस्ट नंबर 12. आता ह्या जो छोटा काटा आहे त्याला म्हणायचा हवर हँड, म्हणजे तास काटा. मोठा आहे त्याला मिनिट काटा, आणि 1 सेकंड काटा असतो. आलं लक्षात? आता ज्यावेळी 12 वर मिनिट काटा येतो आणि तास काटा असतो, तो समजा 3 वर असेल तर 3 वाजले म्हणजे 3 o'clock. समजा हा मिनिट काटा 6 वर असेल तर 3:30 वाजले म्हणतो. म्हणजे साडे म्हणजे काय? एका तासाचा अर्ध, हाफ पास्ट, याची एलएफ हाफ पास्ट 3 म्हणायचं. म्हणजे 3:30 वाजले. 3:30, हाफ पास्ट 3. 4:30, हाफ पास्ट 4. हाफ म्हणजे अर्धा, अर्धा तास झाला. हाफ पास्ट 4 म्हणजे 4:30. आता 3:15 वाजले किंवा 9:15 वाजले कसं लिहायचं? 9:15 वाजले. क्वार्टर. आता हे जे भाग असतात, हे भाग असतात, यातल्या पाव भागाला आपण क्वार्टर म्हणतो. QUATR, क्वार्टर. या अर्ध्या भागाला हाफ म्हणतो, आणि या 3 भागाला 3/4 म्हणतो. ओके. मग आता 9:15 वाजले म्हणजे क्वार्टर पास्ट, म्हणजे एवढा भाग. क्वार्टर पास्ट 9. 9:15 वाजले, क्वार्टर पास्ट 10. 8:15 वाजले, क्वार्टर पास्ट 8. 12:15 वाजले, क्वार्टर पास्ट 12, म्हणजे 12 वाजून 15 मिनिटं. आता 11:45 वाजले कसं घ्यायचं बघा? क्वार्टर पास्ट 11:45. आता 11:45 म्हणजे किती? 11 वाजून 45 मिनिटे झाली. बरीच मुलं 11:45 म्हणजे 12 वाजून 45 मिनिटे लिहितात. 12 वाजून 45 मिनिटं म्हणजे 11:15. 1 वाजून 45 मिनिटं म्हणजे 11:15. आता 11:45 वाजले म्हणजे क्वार्टर टू 1. आता 11:15 वाजलेत ना. क्वार्टर टू 11, ELEVN. क्वार्टर टू म्हणजे 11:15 वाजले. क्वार्टर टू 12, 12:45 वाजला. क्वार्टर टू 1
2:45 वाजले. 5:45, 6:45 वाजले. 7:45, 7:45 वाजले. हे अशा प्रकारे घड्याळ लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये घड्याळामध्ये बरीच गोंधळून जातात ते. तशा प्रकारे न करता आपले सगळा सिलेबस आपला इथं झालेला आहे. आता याच्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत बघा. इंग्लिशचेच प्रश्न विचारणार आहे. द सन राईज इन द ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. सन राईज इन द, सूर्य कुठं उगवतो? राईज म्हणजे उगवणे. हे आपले शब्द माहिती पाहिजे. द सन राईज इन द ईस्ट, पूर्वेला. अँड सन शाईन म्हणजे सन ज्यावेळी आपल्याला मावळतो. सन सेट इन द वेस्ट, सनसेट इन द वेस्ट. अशा प्रकारे आपण हे शब्द इंग्लिशमध्ये वाचायचे आहेत. विच ऑफ द फॉलोइंग मंथ हॅज 31 डेज? 31 दिवसांचा महिना किती? 30 दिवसांचा महिना किती? ऑर्डिनल नंबर्स हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. क्रिएटिव्ह थिंकिंग मध्ये आपल्याला प्रश्न विचारतात. आय यूज प्लफ, आय ग्रो क्रॉप्स, हु आय एम? क्रॉप्स म्हटलं की धान्य. आय यूज प्लफ, PLOUGS, नांगर. मी धान्य उगवतो. मी कोण? तर फार्मर. आय यूज व्हील्स मेक पॉट्स फ्रॉम क्ले, हु आय एम? क्ले म्हणजे काय? मातीपासून मी व्हील्स बनवतो. व्हील्सचा उपयोग करून पॉट्स बनवतो. मी कोण? पॉटर उत्तर येणार आहे याचं. आय यूज सॉ, आय मेक थिंग फ्रॉम वूड, हु आय एम? मी करवत घेतो आणि मी वस्तू बनवतो लाकडाच्या. मी कोण? कार्पेंटर. अशा प्रकारे काय विचारतात? प्रश्न विचारतात. हे तुम्हाला वाचता आले पाहिजे. इंग्लिश मधलेच प्रश्न विचारतात. ऍडव्हर्टाइजमेंट आणि मोटो सुद्धा दिलेले आहेत, त्या पण वाचायचे आहेत. त्याच्यामध्ये स्टे स्ट्रॉंग, लिव्ह लॉंग, गो ग्रीन. आता गो ग्रीन ही कशा संबंधी आहे? तर पॉप्युलेशन संबंधी आहे का पोल्युशन संबंधी आहे? तर पोल्युशन संबंधी आहे. त्याच्यानंतर बघा, सेव्ह वॉटर फॉर फ्युचर ही कशा संबंधी आहे? सेव्ह वॉटर फॉर फ्युचर पॉप्युलेशन साठी आहे, कारण की आपल्याला लोकसंख्या आहे पॉप्युलेशन म्हणजे. त्याच्यानंतर बघा, सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ ही कशा संबंधी आहेत? तर पोल्युशन संबंधी आहे, प्रदूषण संबंधी आहे. आता ब्लड डोनेशन इज द ग्रेटेस्ट डोनेशन, लाईफ बद्दल ही मेसेज दिलेला आहे. सेव्ह बेबी गर्ल हा सुद्धा लाईफ बद्दल मेसेज दिलेला आहे. लाईफ म्हणजे जीवन. सेव्ह वॉटर. अशा प्रकारे आपण काय करायचं आहे? करायचं आहे. त्यानंतर दिलेले आहे स्ट्रोक एक्सप्रेशन्स. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, सॉरी, बेस्ट लक म्हणजे तुला हार्दिक शुभेच्छा. त्याच्यानंतर आपल्याला हे सुद्धा प्रेपोजिशन्स माहिती पाहिजेत. प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. कोणकोणते आहेत प्रेपोजिशन्स बघा. प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय. अव्यय कोणते आहेत? इन, ऑन, आउट, अमंग, अक्रॉस, बिहाइंड, अंडर, अराउंड, इन फ्रंट ऑफ, बिटवीन. ही इज व्हेरी गुड ऑन टेलिंग जोक्स. अशा प्रकारे आहे ते. तर ते काय आहेत? प्रेपोजिशन्स आहेत. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. गुड, बॅड, स्पार्कली, हॉट, हॉट कॉफी, ब्राईट स्टार, थिन बॉक्स, मराठी बुक, शॉर्ट रोड हे सगळे ऍडजेक्टिव्ह आहेत. ऍडवर्ब्स म्हणजे काय? क्रियापद. नाईसली, केअरफुली, ओपनली, स्लोली, क्विकली, हार्डली, हर्डली, फास्टली हे सगळे ऍडवर्ब्स आहेत. त्याच्यानंतर सेंटेन्स फॉर्मेशन मध्ये टेन्स बघतो आपण. टेन्स घेऊन आपण इथंच थांबायचं आहे. टेन्स तर काळ. टेन्स म्हणजे काळ. काळाचे 3 प्रकार आहेत. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? तर वर्तमान काळ. वी सिंग सॉन्ग, वी सिंग अ सॉन्ग हा सिंपल प्रेझेंट टेन्स झाला. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे आम्ही गाणी म्हणतो. वी आर सिंगिंग अ सॉन्ग, वी आर सिंगिंग अ सॉन्ग.
म्हणजे आमचं आपलं गाणं म्हणणं चालू आहे म्हणून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस. सिंगिंग आय एन जी असेल तरी कंटिन्युअस येतं. वी हॅव संग अ सॉन्ग. शेवट वी हॅव संग अ सॉन्ग. म्हणजे हा कोणता काळ झाला तर सिंपल परफेक्ट टेन्स झाला. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स झाला. प्रेझेंट परफेक्ट टेन्स क्रियापदाचं तिसरं रूप येतं. त्याच्यानंतर बघा प्रेझेंट नंतर पास्ट टेन्स. आता सिंपल पास्ट टेन्स, सिंपल ही प्लेड तो खेळला, ही प्लेड तो खेळला. त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स ही वॉज प्लेइंग, ही वॉज प्लेइंग. पास्ट मध्ये वॉज वेअर हे शब्द आपण वापरतो. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये ही हॅड प्लेड, ही हॅड प्लेड. पास्ट परफेक्ट टेन्स परफेक्ट मध्ये ही हॅड प्लेड. पुढे बघा फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये सी विल ओपन द बुक. सिंपल हा, सिंपल फ्युचर टेन्स सी विल ओपन द बुक. कंटिन्युअस मध्ये काय येणार सी विल बी ओपनिंग द बुक, सी विल बी ओपनिंग द बुक. परफेक्ट मध्ये काय येणार सी शाल हॅव ओपनड द बुक. सी शाल काय येणार आहे कारण की कदाचित उघडेल. सी शाल हॅव, सी शाल हॅव ओपनड, OPNED द बुक. सी शाल हॅव ओपनड द बुक. अशा प्रकारे आपण काय करायचंय प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स मधली वाक्य सगळी सोडवून राहिलेलं आपण काय करायचंय उदाहरणं सोडवायची आहेत. आज आपण इथं सगळे आपले घटक सगळे झालेले आहेत. झालेल्या घटकावर परत पुन्हा इंग्लिशमध्ये इंग्लिशचे प्रश्न येणार आहेत. तर सगळे आय मिनरच्या मार्गदर्शिका सगळी सोडवायची आहे. सगळ्यांना दे अकॅडमीकडून बेस्ट ऑफ लक. चांगला अभ्यास करा. फक्त 8 ते 10 8च दिवस उरलेत असे गृहीत धरा आणि अभ्यासाला लागा. सगळ्यांना अकॅडमीकडून माझ्याकडून परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.